किंवा नाम कशाला म्हणतात तर प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना तसेच सजीव निर्जीव वस्तू व त्यांचे गुणधर्म दर्शवणाऱ्या वस्तूंना नाम असे म्हणतात. समजतंय का सर्वांना? ही व्याख्या समजली का मला एकदा मेसेज करून सांगायचंय. मी पुन्हा एकदा सांगणार आहे, परंतु समजतंय का मला एकदा सांगा. ओके. काही जण आता जॉईन झालेत. आपण पुन्हा एकदा समजावून घेऊया. मी पुन्हा एकदा सांगते बघा. कार्यात्मक व्याकरण शब्दाच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या सगळ्या काही आहेत शब्दांच्या जाती आहेत. लक्षपूर्वक वाचा व समजून घ्या. बघा, नाम म्हणजे काय? वाक्यातील कोणत्याही शब्दाला नाम म्हणावे का? तर तसं नसतं. नाम म्हणजे काय याची व्याख्या आपल्याला खाली दिली आहे. प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना तसेच सजीव निर्जीव वस्तू व त्यांचे गुणधर्म दर्शवणाऱ्या वस्तूंना नाम असे म्हणतात. आपल्याला ज्या गोष्टी प्रत्यक्ष दिसतात किंवा आपण ज्या गोष्टींची कल्पना करतो, म्हणजे आपण कल्पना करतो ना, मी उद्या इकडे फिरायला जाणार आहे, ही कल्पना झाली. मग कुठे जाणार आहे तर त्या शहराचं काही नाव असेल, काही डेस जे काही तुमचं डिस्कस झालेलं आहे किंवा कुठल्या तुम्ही जागेवर जाणार त्या जागेचं नाव असेल, तर कल्पना आपण करतो. तसेच सजीव, सजीव म्हणजे काय? जे जिवंत आहे, ज्यांना श्वास घेता येतो. निर्जीव म्हणजे काय? जे ज्यांना श्वास घेता येत नाही, जिवंत नाहीये. उदाहरणार्थ टेबल, टीव्ही, फ्रीज, फॅन, सर्व त्या वस्तू निर्जीव आहेत. त्यांचे गुणधर्म, त्यांचे काही गुणधर्म दर्शवणाऱ्या वस्तूंना नाम असे म्हणतात. ही नामाची व्याख्या आहे. पुढे बघूयात आपण. हे बघा, आता पुढील नामदर्शक शब्द वाचा. आता बघा, व्यक्तींची नावे. आता नाम बघा काय काय. व्यक्तींची नावे म्हणजे पण नाम आहे, बरोबर? तर आता इथे पहा, व्यक्तींची नावे काय काय आहेत? कोण वाचेल? अनम्यूट करते मी. ज्यांचं नाव घेईन त्यांनी वाचायचंय. कनिष्का, कनिष्का अनम्यूट करते. कनिष्का, आवाज येतोय का कनिष्का? ओके. वाच हे पहिलं. हॅलो. हा, पहिलं पहिलं वाच. पहिलं जे लाईन आहे ती वाच. व्यक्तींची नावे. राम, अर्जुन, प्रियंका, दर्शन, श्याम, अस्मिता, अस्मिता. हा, ही सगळी नावं काय? हा ठीक आहे, बस झालं. ही सगळी नावं काय आहेत? तर व्यक्तींची नावे आहेत. अननोट कर बाळा तू तिकडनं स्वतःला. हा, ही सगळी नावं काय आहेत? व्यक्तींची नावं आहेत. म्हणजेच बघा, उदाहरणार्थ दिले त्यांनी राम, अर्जुन, प्रियंका, दर्शन, श्याम, अस्मिता. हे काय आहेत? व्यक्तींची नावे, विशेष नावे आहेत. तर ह्यांना नाम असे आपण म्हणतो. आता सेकंड पहा, सेकंड कोण वाचेल? इथे काही मुलांची नावं सेव्ह नाहीयेत, त्यामुळे जे नाव मला दिसते मी तेच घेईल, पण तुम्ही अनम्यूट करून वाचायचं आहे. काही मुलांची नाव सेव्ह आहेत, काहींची पॅरेंट्सची नाव आहेत इथे. देवांश, देवांश अनम्यूट करतीये. देवांश.
हा, बस झालं. सेकंड नंबरच नाही वाचायचे फक्त. अनम्यूट कर बाळा. आता इथे पहा. सॉरी, म्यूट कर बाळा तू तिथूनच. आता इथे पहा. वाघ, सिंह, घोडा, हत्ती, तरस, लांडगा, कुत्रा, गाय, शेळी ही कोणाची नाव आहेत? तर सर्व प्राण्यांची नाव आहेत. तर ह्याला नाम असे म्हणतात. ठीक आहे, सजीव प्राणी आहेत ना हे, त्यामुळे नाम. पदार्थांची नावे बघा आता. साखर, मीठ, तेल, तूप, दूध ही सगळी काय आहेत? पाणी ही पदार्थ आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर बघा, निसर्गांची नावे. समुद्र, डोंगर, हवा, तारा, ग्रह निसर्गांमध्ये येतात ही नावे. ठीक आहे. ग्रह, तारे, झाड, सूर्य, नदी, चंद्र ही सगळी काय आहे? निसर्गाची नावं. तर हे पण नावांमध्येच येतात. आता बघा पाचवं बघा, काल्पनिक नावे. आपण जी कल्पना करतो ज्या गोष्टींची. स्वर्ग, नरक, परिसर, अमृत, परी, राक्षस, देवदूत आणि अप्सरा हे सगळे काल्पनिक नाव आहेत. ज्या गोष्टींची आपण फक्त कल्पना करू शकतो. सहावं बघा, कल. मनाच्या स्थितीची नावे. आनंद, दुःख, हास्य, कौतुक, ममता, राग. आता ही मनाच्या स्थिती आहेत. आपल्याला आनंद होतो, आपल्याला दुःख होतं, आपण हसतो पण, आपण एखाद्याचं कौतुक पण करतो, आपल्याला एखाद्याबद्दल ममता पण वाटते आणि राग पण येतो. तर ही सगळ्या मनाची स्थितींची नावे आहेत. समजतंय का सर्वांना? एकदा मेसेज करून सांगायचे समजतंय का, पुढे जायला. ओके. ओके, समजतंय. पुढे जायचंय. ठीक आहे, बघा आता बघा, सामान्य नामे. विद्यार्थी, मुलगा, मुलगी, सोने, दूध, शाळा, वर्ग, सैन्य, कळप. सामान्य नाम. त्याच्यामध्ये ही सर्व नामे येतात. आता भाववाचक नाम कशाला म्हणतात बघा. या नामांना भाववाचक नाम म्हणजे काय, तर या नामांना य, त्व, पण, पना, ता, ई, वा, की, गिरी, या, आई यांसारखे प्रत्यय जोडून जोडले जातात. ज्या वेळेस एखाद्या नामाला प्रत्यय जोडून जर पूर्ण नाम होत असेल तर त्याला भाववाचक नामे असे म्हणतात, किंवा भाववाचक नाम तयार होतं त्यावेळेस. तर लक्षात ठेवायचंय. य, त्व, पण, पना, ता, ई, वा, की किंवा गिरी, आई यांसारखे जेव्हा प्रत्यय येतात त्यावेळेस आपल्याला ते नाम कुठलं असतं? भाववाचक नाम असतं. खालील काही उदाहरणे दिलेत, आपण ते पण बघणार आहोत. आता आपण नामाची अजून थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर आता पहा, सामान्य नाम म्हणजे काय? एकच जातीतील सर्व वस्तू, एकाच जातीतील सर्व वस्तू आहेत त्यांना सामान्य नाम असे म्हणतात. आता बघा, एक उदाहरणार्थ मी देते. नदी. नदी ही भरपूर नद्या आहेत, त्यांना नाव आहेत प्रत्येक नद्यांना. ती कोणतीही नदी असेल, पण नदी हे नाम झालंय. दुसरं, विशेषण नाम. विशेष नाम म्हणजे काय? एखाद्या विशेष व्यक्ती, वस्तू, ठिकाणाचे नाव म्हणजेच विशेष नाम म्हणतात. एखाद्या व्यक्तीचे किंवा ठिकाणाचे एक विशेष नाव दिलेलं आहे. आता आपण पुणे म्हणूया, तर पुण्याला एक विशेष नाव आहे. पुण्याला मुंबई म्हणतो का? नाही. तर पुणे हे पुण्यावरूनच ओळखून येतं, त्यांना विशेष नाम असे म्हणतात. विशेषण दाखवतं ते. भाववाचक नाम. भाववाचक नाम म्हणजे काय बघा. बघा, ज्या नामामध्ये वस्तू, गुणांचा, धर्माचा किंवा भावांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात. एखाद्या गोष्टीत म्हणजे कसं, आता उदाहरण बघा, भाववाचक नामाची उदाहरणे बघूयात आपण, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघा, खाली काही शब्द दिलेत
त्याचे प्रत्यय दिलेत आणि भाववाचक नाम कसं तयार झालंय ते दिलंय बघा. पहिला शब्द आहे सुंदर, य, प्रत्यय य जोडला तर सौंदर्य. मग आता इतर भाववाचक नाव कसं होणार बघा, माधुर्य, शौर्य, चातुर्य, नैपुण्य हे सगळे भाववाचक नाम आहेत. गांभीर्य, धैर्य. य, य प्रत्यय जोडला य तर हे कसं झाले भाववाचक. आता सुंदर हे नाम आहे, शब्द आहेत आणि य त्याला प्रत्यय जोडला म्हणून सौंदर्य झालं, तर हे भाववाचक नाम झालंय. बघा शत्रू, त्वच प्रत्यय लागला, शत्रुत्व, शत्रुनाम, शत्रुत्व भाववाचक नाम. मित्र, मग त्याच्यावरून अजून नाम तयार होतात बघा भाववाचक नाम. मित्रत्व, कर्तृत्व, प्रौढत्व, जडत्व, कवित्व, नागरिकत्व. आता बघा शहाणा, आता इथे काय आलंय, पणा आलंय. प्रत्यय जर पणा लावला आपण तर काय होतं, शहाणपणा. तर मोठेपणा, लहानपण, मोठेपण, चांगुलपण हे सगळे भाववाचक नाम आहेत. समजतंय का सर्वांना? पुढे जायचंय का? कोणाला नाही समजलंय? काय नाही समजलंय? मेसेज करून सांगायचंय. ओके, समजलंय. ओके, जे काय नाही समजलंय त्यांनी मेसेज करा. ओके, समजते सर्वांना. आता बघा नम्र, नम्रता हे भाववाचक नाम कसं तयार झालं, तर ता आलं. आपण इथे वरती बघितलं होतं. भाववाचक नामे या नामांमध्ये य, त्व, पना, पना, ता, ई हे सगळे जर का प्रत्यय लागले तर भाववाचक नाव तयार होतं. त्याला जर ते त्व जोडलं तर शत्रुत्व झालं. जोडण्याने काय झालं, ते भाववाचक नाम झालं. आता इथे पहा वकील, ई जोडला तर काय भाववाचक नाम, वकिली. गोडी, नवलाई, गरिबी, हुशारी, चोरी, थोरवी, मंदी, खोडी हे सगळं काय झाले, भाववाचक नाम झाले. आता इथे पहा गार, का जोडलं तर काय होणार, प्रत्यय जोडला, गारवा, गोडवा, ओलावा, गारवा, सुगावा हे सगळे काय झाले, इतर भाववाचक नाम तयार झाली. आता इथे पहा फुशारकी, की जर जोडला, सॉरी फुशार, जर का त्याला प्रत्यय की जोडला तर काय होतंय, फुशारकी. जोडून नाव आलं तर काय होणार, की भाववाचक नाव तयार होणार. जसं की आपुलकी, भिक्षुकी, शबासकी, माणुसकी, की जोडते म्हणून भाववाचक नाव. आता इथे पहा शब्द आहे गुलाम. आता गिरी जर जोडला तर भाववाचक नाम तयार झालं, गुलामगिरी, फसवेगिरी, लुच्चेगिरी, भामटेगिरी हे सगळे काय झाले, भाववाचक नाम झाले. आता इथे सेम आहे बघा चपळ, आई जर प्रत्यय जोडला तर चपळाई झालं. नवलाई, धुलाई, मोगलाई, दिरंगाई, शिलाई, खोदाई हे सगळं भाववाचक नाम झालं. आता इथे अजून एक व्याख्या दिली आहे बघा, वरील नामांशिवाय, आता वरील आपण जी काही नामं वाचली आहेत त्याच्याशिवाय फुलांची, फळांची, देशांची, राज्यांची, जिल्ह्यांची, पशुपक्ष्यांची, पाळीव प्राण्यांची, ऋतूंची, झाडांची, कीटकांची, कडधान्यांची, महिन्यांची, वारांची, पर्वतांची, नद्यांची नावे, म्हणजे हे सगळी नावे जे काय उदाहरणं दिली तिथे, देशांची, फळांची, फुलांची, राज्यांची, पशुपक्ष्यांची ही सगळी नामे काय होतात, नामच असतात. लक्षात ठेवायचंय व्याख्या काय सांगतेय ते, मी प्रश्न विचारणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींना काय म्हणतात,
नाम कुठेही एखाद्या वाक्यात फुलांची, फळांची, देशांची कुठलेही नामे येऊ शकतात. तर नाम ओळखायला आलं पाहिजे. समजतंय का? परत एकदा वाचते पहा. वरील नामांशिवाय, वरील जे काय आपण नामं बघितले त्याच्याशिवाय फुलांची, फळांची, देशांची, राज्यांची, जिल्ह्यांची, पशुपक्ष्यांची, पाळीव प्राण्यांची, ऋतूंची, झाडांची, कीटकांची, कडधान्यांची, महिन्यांची, वारांची, पर्वतांची आणि नद्यांची नावे हे नामच असतात. आता पुढे जाऊया आपण. आता इथे पहा काय आहे, इतर नामे. तर इतर नामांमध्ये पहिलं येतं धातू संधित नाम. आता धातू संधित नाम म्हणजे काय? तर पहा, धातू संधित नाम थोडक्यात सांगायचं झालं तर बघा, धातूपासून बनलेला शब्दाला मूळ धातूपासून बनतो तो शब्द, त्याला धातू संधित नाम असे म्हणतात. आपण काही उदाहरणं बघूया. तिला रडू आले. रडू, रडणे हे धातू संधित नाम आहे. तिला काय आलं? तर रडू आलं. तर रडण्याचं काय होते? क्रिया पण होतीये इथे, क्रिया पण होती आणि धातू संधित नाम पण होत आहे. तर रडू, रडणे हे काय झालं? धातू संधित नाम झालं. आता इथे दुसरं पहा उदाहरण. हत्तीचे चालणे मंद असते. हत्ती चालतोय, चालण्याची क्रिया. चालणे, चाल हे अधोरेखित शब्द रडू, चालणे ही नामे आहेत, परंतु इथे धातू संधित नाम, कारण ते दर्शवतंय. मेन धातूपासून बनलेला शब्द आहे तो, म्हणून ते धातू संधित नाम आहे. आता इथे पहा, आता नामचं एक उदाहरण दिलंय. प्रत्ययाने जोडलेले शब्द नाम असतात. उदाहरणार्थ गणेशने अभ्यास केला, ने, आणि राहुलला, ला, हे प्रत्ययाने जोडलेले ने आणि ला. तर इथे नाम, ही पण नामेच झाली आहेत बघा. गणेशने आणि राहुलला ही काय नामे आहेत, ते व्यक्तीचे नाव आहे त्याच्यामध्ये, म्हणून ती नाम म्हणूनच ओळखली जातात. भाववाचक नाम होणार नाही, कारण हे व्यक्तीचं नाव आहे, त्यामुळे हे